गोष्ट आहे ICC वर्ल्ड कपच्या यजमानपदाची। एकीकडे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड होतं तर दुसरीकडे भारत होता। मीडिया रिपोर्टनुसार तर ऑस्ट्रेलियाची बाजू वरचढ होती, पण मग एंट्री झाली ती ललित मोदी आणि एका अफलातून स्ट्रॅटर्जीची। ज्यावेळी ऑस्ट्रेलिया यजमान यजमानपदाचे पारडे जड होतं तेव्हा एका मराठमोळ्या क्रिएटिव्ह दिग्दर्शकाने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने असं काय केलं की संपूर्ण जगाचं गणितच बदललं। 2006च्या सुमारास चर्चा होती की वर्ल्ड कपचं होस्टिंग म्हणजे यजमानपद जाईल ते ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडे, पण ललित मोदी आणि भारतीय क्रिकेट बोर्डाला अर्थात BCCIला हे मान्य नव्हतं। म्हणून त्यांनी जाहिरात संस्था असलेल्या ऑगिलवीला बोलवलं, पण तिथे सादरीकरणासाठी कोणताही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वापरलं नाही। क्रिएटिव्ह डिरेक्टर सागर महाबळेश्वरकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी एक खास कॉफी टेबल बुक तयार केलं। यात भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची पत्र, तसंच भारत, श्रीलंका आणि पाकिस्तानमधल्या गल्लीबोळात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटचे इमोशनल फोटो होते। त्यांनी जगाला एक गोष्ट पटवून दिली की ऑस्ट्रेलिया याला एक खेळ म्हणून बघेल, पण भारतात क्रिकेट अनेकांचा जीव आहे। ही भावनिक गुंतवणूक उपयोगाला आली आणि भारताने ही बोली जिंकली। परिणामी 28 वर्षानंतर भारताने माय देशात वर्ल्ड कप जिंकला। आजही तो क्षण आपल्याला आठवताना अंगावर रोमांच उभे राहतात। 2011च्या वर्ल्ड कपची ही वेगळी बाजू तुम्हाला माहिती होती का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रिकेटिंग स्टोरीजसाठी आचार्य मीडियाला फॉलो करायला विसरू नका।